आज ईडीची नोटीस पाठवलेली बहुतांश कुठल्याही प्रकरणात दिसेना, कारण सगळे भाजप शासित झाले. आधार कार्डला पॅन कार्ड आणि पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्यातच बऱ्याच लोकांचं आयुष्य चाललं. नॅशनलाइज कोऑपरेटिव्ह बँका कर्ज देत नाहीत म्हणून फायनान्सकडे जावं लागतं. आम्ही म्हणजे कर्ज घेतलं तर फेडायचं, भरायचं आणि तुम्ही म्हणजे 103 कोटीच काय करोडो रुपयाला त्या ठिकाणी चुना लावायचा. बरे हे महाराष्ट्रातले पण नाही. नेत्यांनीच फक्त पैसे कमवायचे, भ्रष्टाचार करायचा, बँकांना फसवायचं आणि इतरांनी मात्र हप्ते भरायचे. बँकेची सगळी हवं नको ती गोष्टी पुरवायच्या. ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेनेतून बंड करून 40 आमदार गुवाहाटीला नेले असं म्हणतात. सगळा खर्च ह्या कंबोजने केला. सर्वसामान्य माणसं बँकेचे कर्ज फेडतात. आपलं सिबिल चांगलं स्कोर ठेवतात. कर्ज मिळालं पाहिजे यासाठी बँकेकडे प्रयत्न करतात. गोरगरिबांच्या समजा एखाद्याने कर्ज घेतलं आणि हप्ते नाही फेडले तर त्याच्या गाड्यावर जातात. एखाद्याच्या घराचे हप्ते भरले गेले नाही तर जप्ती आणली जाते. सावकार वेळेवर जर नाही कर्ज फेडलं तर दुप्पट तिप्पट चक्रवाढ व्याज लावतो. सर्वसामान्य माणसाचं आयुष्य मात्र त्या ठिकाणी अवघड करून टाकतात. पण जे राजकीय पक्षाशी कनेक्टेड असतात, जे नेत्यांच्या गुडबुक मध्ये असतात, त्यांनी बँकेला चुना लावला काय, देशाला चुना लावला काय, राज्याला चुना लावला काय, आर्थिक फसवणूक केली काय, आर्थिक घोटाळा केला काय, बँकेची फसवणूक केली काय, तो आपला माणूस असतो म्हणून त्याला नेहमी वाचवलं जातं, सॉफ्ट कॉर्नर दिला जातो. अशीच घटना महाराष्ट्रात मुंबईमध्ये घडली. तुमचे माझे जे प्रश्न आहेत ते फार वेगळे आहेत. तुमच्या घराचं लाईट बिल जरी थकलं, घराचा टॅक्स जरी थकला किंवा तुम्ही साधं मोबाईलचं रिचार्ज जरी नाही केलं तरी तुमची सगळी सिस्टीम बंद पडते किंवा बंद केली जाते. आणि इकडं मुख्यमंत्र्यांच्या जवळचा माणूस म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे 103 कोटी रुपयाची फसवणूक करतो, बँकेचं नुकसान करतो. त्याच्यावर सीबीआय त्या ठिकाणी रिपोर्ट दाखल करते, ईडी त्या ठिकाणी म्हणजे एंट्री करते. गुन्हा दाखल असून सुद्धा त्या व्यक्तीला म्हणजे सीबीआय अहवाल देतं की याच्यामध्ये काही तथ्य नाही, फाईल बंद करून टाका आणि क्लीन चिट मिळते. ती रक्कम आहे 103 कोटी. बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि व्यक्ती आहे मुंबईतला भाजपचा नेता मोहित कंबोज, जो मराठी माणसांविषयी अत्यंत गरळ ओकतो, जो मराठी माणसाबद्दल किंवा इथल्या राजकीय पक्षांबद्दल, नेत्यांबद्दल सतत घाणेरडी भूमिका ठेवतो. अशा माणसाला या ठिकाणी 103 कोटी रुपयाचा त्या ठिकाणी फायदा होतो. त्याच्यावर एक कंप्लेंट सुद्धा राहत नाही. याच्यापेक्षा महाराष्ट्रात दुसरं दुर्दैव काय? आज राज्याच्या उपमुख्यमंत्र्याचा मुलगा एखादी जमीन खरेदी करतो, स्टॅम्प ड्युटी 21 कोटी रुपये माफ केली जाते. तुम्ही आम्ही खरेदी एखादी गोष्ट करायला जा, बघा साधा म्हणजे 5 रुपये सुद्धा डिस्काउंट कधी कोणाला मिळत नाही. सब रजिस्ट्रार ऑफिस मध्ये आपल्याला तर कवडीची किंमत सुद्धा देत नाहीत, काडीचंही विचारत नाही. आणि तिथं बड्या नेत्यांच्या बड्या पोरांना किंवा जवळच्या कार्यकर्त्यांना जर एवढा मोठा सॉफ्ट कॉर्नर असेल तर हा महाराष्ट्र चाललाय कुठं? नेत्यांनीच फक्त पैसे कमवायचे, भ्रष्टाचार करायचा, बँकांना फसवायचं आणि इतरांनी मात्र हप्ते भरायचे. बँकेची सगळी हवं नको ती गोष्टी पुरवायच्या, कागदपत्र द्यायचे. एवढंच काय, आधार कार्डला पॅन कार्ड आणि पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्यातच बऱ्याच लोकांचं आयुष्य चाललं. तरी सुद्धा आमची माणसं जागेवर यायला तयार नाहीत, विचार करायला तयार नाहीत. याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची. सर्वांना नमस्कार. संतोष शिंदे ऑफिशियल वर मी संतोष शिंदे
पुण्यातून आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि विनंती एवढीच आहे. मी टीका करायला बसलो नाही. मी एक फॅक्ट सांगतोय. वस्तुस्थिती आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही आम्ही कुठे आहेत आणि ते प्रस्थापित लोक कुठे आहेत? म्हणजे महाराष्ट्रामध्ये कायदा एक आहे, देशात कायदा एक आहे. नियम सगळ्यांना सारखे आहेत. फक्त सत्ताधाऱ्यांना वेगळे आहेत, विरोधकांना वेगळे आहेत. सामान्य माणसांना बोलूच नका, त्यांना तर अजून वेगळे आहेत. आणि ही परिस्थिती जर अशीच चालत राहिली, आमची लोक 1500 रुपये घरातल्या महिलांना येतात म्हणून लाडकी बहीण योजना अत्यंत ग्रेट आहे म्हणतात. पण त्याच घरावर ज्यावेळेस जप्तीची कारवाई होते, टॅक्स भरला नाही म्हणून सील ठोकायला येतात. घरात सिलेंडर 1000 रुपयापर्यंत भरायची ज्यांची त्या ठिकाणी ऐपत नसताना सुद्धा घ्यावं लागतं. त्यावेळेस त्यांना ह्या सगळ्या गोष्टी दिसत नाहीत, कळत नाहीत. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. 1500 रुपयामध्ये महिन्याला मिळाले म्हणजे तुमचं भवितव्य ठरणार नाही. पण तेवढ्या 1500 रुपयाच्या आडून तुमच्या एका मतामधून ते हजारो करोडो रुपये त्या ठिकाणी या देशाला चुना लावून, राज्याला चुना लावून बसतात. हे आम्हाला समजायला तयार. हे आम्हाला कळत नाही. आज महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे? जीडीपी काय सांगतो? महाराष्ट्रातल्या तरुणांना रोजगारांच्या काय संधी आहेत? शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत? शेतकऱ्यांच्या अगोदर कष्टकऱ्यांचे प्रश्न काय आहेत? त्याच्या अगोदर कामगारांचे प्रश्न कसे आहेत? आता महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत. राजकीय पक्षांच्या मोठ्या मोठ्या हजारोंच्या सभा सुरू आहेत. परंतु एकही स्थानिक प्रश्नाबद्दल बोलायला तयार नाही. नागरिकांना कुठल्याही 8-9 वर्षात सोयी सुविधा तर सोडा, अत्यंत वाईट अवस्थेत नागरिक जगत आलाय शहरांमधला, तरी त्याच्यावर चकार शब्द कुणी बोलायला तयार नाही. आणि ही जर अवस्था असेल, ही जर परिस्थिती असेल, तर याला जबाबदार कोण हे सुद्धा शोधणं गरजेचं आहे. आम्ही शोधत बसतोय, आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतोय, पण आम्हाला सापडायला तयार नाही. ही आमचा फार मोठा प्रॉब्लेम झालाय. कारण आम्हाला माहिती आहे, जो कोणी तिथं सत्तेत बसलेला आहे, त्याचीच लोक त्यांचंच नाव वापरून देशाला चुना लावून पळून गेली. हजारो कोटी रुपये. मग ते ललित मोदी, नीरव मोदी किंवा विजय मल्ल्या एवढेच नाही, 27 लोक आहेत, ज्याच्यातला फक्त एक व्यक्ती गुजरातच्या बाहेरचा आहे. बाकी सगळे गुजरात मधले असताना सुद्धा एकालाही प्रधानमंत्री वापस पकडून आणू शकले नाही. हे याच देशात घडतंय. आणि तुम्ही आम्ही मात्र, मला एक फोन आला होता 3 वर्षापूर्वी. त्यांनी नवीन ट्रॅव्हल्सला गाडी घेतली, ओला उबेरला त्यांनी लावली आणि कौटुंबिक परिस्थितीमुळे तो काही दिवस गावाला गेला. गाडी बसूनच होती, हप्ते भरले नाहीत. 1 नाही 2 नाही 3 महिन्याचे हप्ते थकले. 4थ्या महिन्याला फायनान्स आली आणि गाडी ओढून नेली फक्त 3 हप्त्यासाठी. बायकोच्या डोळ्यात पाणी रणू ओढून सांगत होती. अत्यंत अर्वाच भाषेत तो फायनान्स वाला बोलत होता. हीच परिस्थिती रिक्षावाल्याची आहे, हीच परिस्थिती फायनान्स कडून कर्ज घेतलेल्या लोकांची आहे. नॅशनलाइज कोऑपरेटिव्ह बँका कर्ज देत नाहीत म्हणून फायनान्स कडे जावं लागतं. आम्ही म्हणजे कर्ज घेतलं तर फेडायचं, भरायचं. आणि तुम्ही म्हणजे 103 कोटीच काय, करोडो रुपयाला त्या ठिकाणी चुना लावायचा. बरे हे महाराष्ट्रातले पण नाही. म्हणजे ही जर अशी परिस्थिती असेल आणि आमची लोक कुठंच नसतील, तर याचा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे की नाही. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा आमच्या राज्यामध्ये आमच्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना सत्ताधारी आणि विरोधक म्हणून टार्गेट करून त्यांना डिस्टर्ब करून टाकलं जातं. ईडी, सीबीआय, वेगळ्या वेगळ्या यंत्रणा त्यांच्या पाठीशी असतात. आज ईडीची नोटीस कोणाला दिसत नाही, कारण विरोधी पक्षात सक्षम कोण राहिलं नाही. आज ईडीची नोटीस पाठवलेली बहुतांश कुठल्याही प्रकरणात दिसेना, कारण सगळे भाजप शासित झाले. आणि ज्यांना कुणाला ईडीची नोटीस आली होती, ज्यांची कुणाची चौकशी व्हायला पाहिजे होती, ज्यांनी कुणी 100 कोटीच्या वर चुना लावला, सरकार त्याच्यावरचे सगळे गुन्हे माफ करतंय. मग सीबीआय मॅनेज केली जाते का, ईडी मॅनेज केली जाते का, हे या प्रकरणावरून लक्षात येतं. म्हणजे याचा अर्थ
शुद्ध फसवणुकीचा खोटारडेपणा उघड्या डोळ्यांनी दिवसा ढवळ्या महाराष्ट्रात सुरू असताना सुद्धा आम्ही गप्प आहोत, आम्ही बोलायला तयार नाहीत, आम्ही गाफील आहोत का, हे सुद्धा पाहणं फार गरजेचं आहे. आणि हे घडतंय, हे महाराष्ट्रात घडतंय, हे आमच्या आसपास घडतंय, हे मुंबईत घडलंय आणि मला त्या विषयावर बोलावं लागतंय. बरेच लोक म्हणतात विकासाचे महापुरुष प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री आहेत. मग विकासाच्या नावाखाली जर कुठे चर्चा झाली नाही आणि भ्रष्टाचाराच्या नावाखाली त्यांचीच लोक जर सॉफ्ट कॉर्नर मध्ये जगत असतील, तर महाराष्ट्रातल्या तरी कमीत कमी जनतेनं या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करणं गरजेचं आहे. कारण महाराष्ट्रात फसवणूक होते. हा तोच मोहित कंबोज आहे जो महाविकास आघाडीचं सरकार होतं 2.5 वर्ष, फक्त भाजपचं नव्हतं आणि भाजपची सत्ता आणायची म्हणून हाच मोहित कंबोज त्या पद्धतीचे प्रयत्न करत होता. मग तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा त्या लोकांना ते अत्यंत वाईट पद्धतीनं शब्दरचना वापरायचे. मग तो सोमय्या असेल किंवा हा कंबोज असेल, हे मुंबईचे सोडलेले वळू अत्यंत वाईट पद्धतीनं बोलत होते. पण ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेनेतून बंड करून 40 आमदार गुवाहाटीला नेले, असं म्हणतात